अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर सध्या मोठं संकट उभं राहिलंय। कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात 11 मे पर्यंत 3,500 हेक्टरवरील शेती पिकांना फटका बसलाय। यामध्ये आंबा, कांदा, गहू, भाजीपाला, फळबागा यांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शेतांमध्ये पाणीच पाणी साचलं असून सर्वत्र चिखल झालाय। या सर्व परिस्थितीमुळे उत्पादन खर्च तरी निघेल का असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलाय। द्राक्षाच्या या टायमाला अवकाळी पाऊस पडतोय या पावसाची अपेक्षा नव्हती आम्हाला किंवा हा पाऊस नको पडायला आमच्या शेतीसाठी, द्राक्ष बागेसाठी तर प्रामुख्याने। इतर पिकं तर आहेत, शिमला मिरची आहे, गिलक आहे, भोपळा आहे, टमाटे आहे, कांदा एकीकडे, हे व्हेजिटेबल पिकं झाली। आमच्या द्राक्षासाठी या टायमाला अतिशय पाणी हा धोक्याचा असतो। या टायमाला पाण्याची अजिबात गरज नसते। या टायमाला आम्ही स्वतःचं म्हणजे ड्रीप सुद्धा कमी देतो, कारण गरबण्याचा पिरियड असतो हा। एवढीच मागणी आहे कृषी मंत्री साहेबांकडे की त्यांनी याचा विचार करावा काहीतरी। आता कांद्याचं प्रत्यक्ष तुम्ही जर पाहिलं तर एकंदरीत आज 4-5 दिवसापासून एवढा पाणी पडू लागला अवकाळी का त्या पाण्यामुळं काढणीला आलेला कांदा पूर्ण वारातच सडून गेलेला आहे। जर कांद्याला जर एकरी जर खर्च जर 60 आणि 70 हजार रुपये होत असेल आणि 10-20 हजार रुपये जर कांद्याची मिळत असतील, त्याचा वाहतूक खर्च, कमिशन, आडत, दलाली जर धरलं तर कांद्याचा रुपयासुद्धा शेतकऱ्याला म्हणजे आम्हाला शिल्लक राहत नाही। तर सरकारकडं आमची एवढीच अपेक्षा आहे की सरकारने शेतकऱ्याला कांद्याची जी झालेली, इतर पिकांची का होईना झालेली नुकसान आहे त्याची भरपाई द्यावी, एवढीच आमची सरकारकडे विनंती आहे।